माझ्या अशा मागण्या आहेत सरकाराला की सरकारने आम्हाला हक्काचे घरं द्यावेत आणि आमच्याकडे जातीचे दाखले नाही आहेत आणि लेकरांचे शिक्षण आमच्याकडून बरोबर होत नाही आहेत, तर सरकारने आम्हाला मदत करावी, घरालाही मदत करावी. आणि आम्ही घरकामं करतोय, तर घरकामातून आम्हाला काहीतरी ज्या सरकारने योजना काढल्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही आहेत अजूनपर्यंत. त्या आमच्यापर्यंत सरकारने पोहोचवण्यासाठी मदत करावी, ह्या आमच्या मागण्या आहेत आणि सरकारने पूर्ण करावे ही आमची नम्र विनंती. आम्हाला घरकुला भेटत नाही, शौचालय भेटत नाही, आमचा काहीच जाण्याचा जागाचा हे भेटत नाही. मुलांना आम्हाला जातीचं दाखलं नाही, राशन कार्ड नाही, आम्हाला काहीच भेटत नाही. तिथं आम्ही असं राहतो ना, तर आम्हाला असं म्हणजे बाहेरचं लोक येतात ते सुद्धा थोडं पुरतं बोलतात, हे देऊ ते देऊ, पण काहीच देत नाही. असं येतात ना जातात. मग आम्ही आशात राहतो ना का बाबा हे लोक येते ते आमच्यासाठी काहीतरी करतील, पण काहीच करत नाही. तेवढं पुरतं येतील, बोलतील तुम्हाला हे देऊ ते देऊ, पण असं काहीच नाही. शौचालय बिचाला बाई माणसं आता गवत वाढलं कुठं जाणार आहे, याचा नाही, पाण्याचा ठिकाणा नाही. आता थोडे दिवस आता ती टाकी पाण्याची बांधली का आम्हाला पाणी पण प्यायला मुसीबत होईल. नळ नाही, काही नाही, मग काय करायचं आम्ही लोक. जे भटके विमुक्त आदिवासी समूह आहे त्यांचे नागरिकत्वाचे पुरावे मिळाले पाहिजे, त्यांचे स्वातंत्र्य मंत्रालय झाले पाहिजे आणि त्या मंत्रालयामध्ये भटक्या विमुक्त आदिवासींमधला मंत्री असला पाहिजे. ज्या जागेवरती आम्ही राहतो ती जागा आमच्या नावावरती झाली पाहिजे. परत आमचे जे कलावंत भटके कलावंत आहेत त्यांना सरकारकडून ओळखपत्र मिळाले पाहिजे. लवकरात लवकर सगळ्या शासनाने मंत्री महोदयांनी ह्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ह्याच्यावरती तोडगा काढावा आणि आमच्या समूहाला समाजाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल यावर जास्त लक्ष द्यावे, हीच आमची संयोजन समितीच्या अंतर्गत